डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार हे स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेत अनेक महिलांमध्ये 4B मूव्हमेंटची चर्चा सुरू झाली होती. 2022 साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात संदर्भात मोठा निर्णय दिला होता. या निर्णयाअंतर्गत रो विरुद्ध वेड या खटल्यातील निर्णय बदलून महिलांना गर्भपाताचा असलेला राष्ट्रीय अधिकार संपुष्टात आणण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यामुळेच ट्रम्प यांना विरोधी म्हणून अमेरिकेच्या महिलांमध्ये 4B मूव्हमेंटची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय अमेरिकेच्या सदस्यांची संघटना असलेल्या एका संघटनेने बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप करावा आणि याची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी केली आहे. भारताच्या शेजारी देशाचे आता कट्टरवादी देशात रूपांतर होत असल्याची शंकाही या संघटनेने उपस्थित केली आहे. सिरियातील बंडखोर गटाने देशातील दुसरे सर्वात मोठे शहर अलेप्पो आणि इदलिबच्या अर्ध्याहून अधिक भागावर ताबा मिळवलाय. न्यूयॉर्क बंडखोर गटात हयात तहरीर अल-शेख आणि त्यांच्या संलग्न संघटनांचा समावेश आहे, तर या संघटनेला अल कायदाचा पाठिंबा आहे. सिरिया सरकारने शनिवारी अलेप्पो विमानतळ, रुग्णालय आणि शहराला जोडलेले सर्व रस्ते बंद केले. इस्कॉनचे चिन्मय दास यांना बांगलादेशात पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना तुरुंगात पाठवल्यानंतर बांगलादेशातील हिंदू समुदाय रस्त्यावर उतरलेत. मात्र आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यात. नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली 2 ते 5 डिसेंबर दरम्यान चीनची राजधानी बेजिंगला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. या कार्यकाळात ओली यांचा शेजारच्या देशातील हा पहिलाच दौरा असेल. यावेळी ही परंपरा मोडीत काढत ओली यांनी त्यांच्या पहिल्या भेटीसाठी भारताऐवजी चीनची निवड केली आहे. युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाने त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. रशियाने युक्रेनवर 188 लढाऊ ड्रोन पाठवलेत. मात्र दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर रशियाचा हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असेल. युक्रेनच्या सैन्याने 76 ड्रोन पाडले, तसेच 96 ड्रोनचा संपर्क त्यांच्याकडून तुटला. काही महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन हंगामी सरकार सत्तेवर आल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर, अल्पसंख्याक व हिंदू महिलांवर, हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. आता बांगलादेशमधील चट्टोग्राम येथे हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इस्कॉनच्या एका माजी सदस्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चट्टोग्राम मध्ये आंदोलन सुरू झाले. टोरंटो मधील स्कारब्रोच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या याचिकेवर न्यायालयाने मंदिरांच्या सुरक्षेबाबत मोठा आदेश दिलाय. खलिस्तानांनी मंदिराच्या 100 मीटरच्या आत प्रवेश करू नये. ओंटारियाच्या सर्वोच्च न्यायालयातील खलिस्तान समर्थकांना निदर्शनाच्या नावाखाली येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी या परिसरात आंदोलक आले असल्यास अटक करावी, तसेच हिंसाचाराच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. ढाका उच्च न्यायालयाने इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशमध्ये मूलतत्ववादी घटकांनी मोठा गदारोळ केला. तर नमाजानंतर लाखो मुस्लिमांनी देशभरातील मशिदींमध्ये निदर्शनं केली. राजधानी ढाका आणि चितगाव मधील सर्वात मोठी निदर्शनं झाली. तर आंदोलकांनी इस्कॉनला हिंदू अतिरेकी संघटना आणि मूलतत्ववादी आणि देशद्रोही गट म्हणून संबोधून त्यावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली. उद्योगपती गौतम अडानी यांच्यावर लाचखोरीचा आरोप करत अमेरिकेच्या न्याय विभागाने गुन्हा दाखल केलाय. आता या प्रकरणावर केंद्र सरकारची प्रतिक्रिया समोर आली आहे. लाचखोरीच्या आरोपाखाली जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंट बाबत अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कोणतीही विनंती प्राप्त झालेली नाही, असं केंद्र सरकारने सांगितलंय. फेंगल वादळामुळे तामिळनाडूमधील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, राणीपेटे येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून तंजावर, तिरुविदाईमारुदूर आणि कुंभकोणम तालुक्यांमध्ये आज फक्त शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविरामानंतर 3 दिवसांनी हिजबुल्ला प्रमुख नईम कासिम यांनी जनतेला संबोधित केलंय.
रायटर्सच्या वृत्तानुसार नईम कासिम म्हणाले की हिजबुल्लाचा इस्रायलवर विजय झाला असून तो 2006 मधील युद्धापेक्षा सर्वात मोठा विजय. उत्तर नायजेरियातील नायजर नदीत भीषण अपघात झालाय. 200 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटी झाली आणि या घटनेत 100 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये बहुतांश महिला असून कोगी राज्यातून नायजर राज्यात जात असताना भरधाव वेगामुळे हा अपघात झालाय. यात आणखी 100 लोक बेपत्ता असल्याची माहिती नायजर राज्य आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीकडून देण्यात आली आहे. सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच नुकसान आणि धोकेही आहेत. हे माध्यम कसं वापरायचं याचं भान नसल्याने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर ऑस्ट्रेलियात आता बंदी घालण्यात आली आहे. तरुणांचे संभाव्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने हा कायदा लागू केलाय. ऑस्ट्रेलियाच्या संसदेने जगातील सर्वात कठोर कायद्याला मंजुरी दिली आहे आणि ही बंदी पुढील 12 महिन्यांपर्यंत लागू न केल्यास सोशल मीडिया कंपन्यांना $50 दशलक्ष दंड होऊ शकतो. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लॉन्च केली आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मुंबईच्या कार्यालयात या जर्सीचं अनावरण केलं. यावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर उपस्थित होती. टीम इंडियाची ही जर्सी प्रसिद्ध जर्मन स्पोर्टवेअर कंपनी ॲडिडासने तयार केली आहे.